जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? राष्ट्रीय एकता का राष्ट्रीय अखंडता? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. सरनाम्यामध्ये ओके भारताच्या जो प्रियम्बल आहे, जे आपण USA कडनं बोरो केलं आहे, आणि ते फक्त आतापर्यंत एकदाच त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, आणि ते केव्हा केले होते? 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976. यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतात. ओके, याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन लास्टच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता याच्यात 3 शब्द त्यांनी ऍड केले होते: अखंडता, त्यानंतर सेक्युलर आणि सोशलिस्ट. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने विचारात घ्या. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, आणि CCTV निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, ए आणि बी हे विधान बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बेरुबरी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा ह्या राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत, आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, आता बघा, आत्ताच आपण जस्ट डिस्कस केलं होतं की सरनामा म्हणजे प्रियम्बल मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत एकदाच बदल करण्यात आले होते. ओके, केशवानंद भारती केस म्हणलं की सर्वांना लक्षात यायला पाहिजे काय? बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक डॉक्ट्रिन. आणि हे बेरुबरी खटला 1960 मध्ये झाला होता, आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं याच्यामध्ये? तर त्यांनी सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये जे पण टेरिटोरियल डिस्प्यूट्स आहेत ना, वाद आहेत टेरिटरीचे, तर ते रिझॉल्व्ह करून घेण्याचं बेरुबरी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वर्डिक्ट दिलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. उष्णकटिबंधित शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात? ठीक आहे, आता बघा, उष्णकटिबंधित शुष्क पानझडी अरण्य भारतामध्ये 28.6% आहेत. ठीक आहे, उष्णकटिबंधित आर्द्र पानझडी अरण्य हे भारतामध्ये सर्वात जास्त आहेत, 60%. ठीक आहे, आता ह्या उष्णकटिबंधित सूक्ष्म पानझडीमध्ये आपल्याला सागवान, सिसम, अंजन हे पाहायला मिळतं. त्याचबरोबर साल, सँडलवूड म्हणजे रक्तचंदन, त्यानंतर कुसुम, हे अर्जन झालं. पुन्हा अर्जनच्या नंतर खैर, अजून आहे मलबेरी, पीपल, आपला नीम. ओके, तर उत्तर काय आहे? ABC, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. रिकाम जागा मुख्य उणीव म्हणजे यात मुसलमानाचा, विशेषतः मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही. तर याचं उत्तर आहे बघा, स्वदेशी चळवळ. ठीक आहे, स्वदेशी चळवळ. आता भारत छोडो आंदोलन केव्हा झालं होतं? 1942 ला. कोणी लॉन्च केलं होतं? महात्मा गांधीजी यांनी लॉन्च केलं होतं. दांडी यात्रा म्हणलं की कितीला? 1930 ला चालू झाली होती दांडी यात्रा. आता ना याच्यात महत्वाचं काय आहे, तर आपल्याला शेतकरी चळवळीबद्दल माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, तर पहिली शेतकरी चळवळ ही बिहारमध्ये स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. त्याचं नाव आहे बिहार प्रोव्हिजनल किसान सभा. केव्हा चालू करण्यात आली होती? 1929 ला. आणि पुढे जाऊन यांनीच म्हणजे स्वामी सहजानंद सरस्वती यांनीच 1936 मध्ये ऑल इंडिया किसान सभा याची स्थापना केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धती का लागू केली होती? ठीक आहे, तर पहिले लक्षात घ्या, रयतवारी सिस्टीम जी आहे तिचे फीचर काय, म्हणजे ते काय असतं एक्झॅक्टली रयतवारी सिस्टीम मध्ये काय असतं? तर बघा, रयतवारी सिस्टीम थॉमस मुनरो नावाच्या एका जो गव्हर्नर होता ना मद्रासचा, याने इंट्रोड्यूस केली होती 1800
म्हणजे 1820 ते 27 हा कालखंड आहे थॉमस मुनरोचा. या कालखंडामध्ये त्यांनी ही रयतवारी पद्धत सुरू केली होती. याच्यात काय होतं की डायरेक्ट टॅक्स कलेक्शन, ओके, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन होणार. म्हणजे त्याच्यात मिडलमॅन कोणीच नाही, डायरेक्ट हा इथं शेतकरी आणि हा इथं ब्रिटिश, डायरेक्ट तेच काय होणार, टॅक्स मध्ये हे करणार, डायरेक्ट त्यांचं कॉन्टॅक्ट असणार, मिडलमॅन नाहीये. ठीक आहे. त्यानंतर जमिनीची ओनरशिप कोणाची आहे त्याच्याबद्दल माहिती, आणि याच्यामध्ये टॅक्स वाढवायचे ते. ओके, हे तीन महत्वाचे फीचर होते. आता बघा, ह्या फीचर वरूनच तुम्हाला याच्यातलं आन्सर काढू शकता येते. ठीक आहे. आता पहा, पॉज करून तुम्ही आन्सर डिसाईड केला असेल. आता बघा, शेतकऱ्यांचा फायदा. आता ब्रिटिशरांनी कधी शेतकऱ्यांचा फायदा बघितलेला आहे का? डी तर कटलं, हे कटलं, हे कटलं. आता किती? 50-50, 50% पर्यंत आलो होतं. जमिनीची मोजणी करण्यासाठी, कायमधारा पद्धतीमध्ये दोष दूर करण्यासाठी, आणि जमिनीचा आळा घालण्यासाठी. तर हे जमीनदाराला आळा घालण्यासाठी म्हणून तर बघा काय केलं होतं त्यांनी, मिडलमॅन गायब केला होता, जमीनदारांनाच गायब केलं होतं. ए बरोबर आहे. ए इथं ऑप्शन नंबर हे बरोबर आहे. आता बघा, इथं जमिनीची मोजणी करण्यासाठी, आणि तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटेल की लँड ओनरशिप हे वेगळे आहे बघा का. जमिनीचा जो अधिकार आहे, जो मालक आहे, ते कोण मालक आहे, त्या मालकाकडनं डायरेक्ट किती टॅक्स घ्यायचा, हे ह्या रयतवारी पद्धतीत होतं. ओके. तर ए आणि बी हे याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर. पुढचा प्रश्न पाहूयात. श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, अफसर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात 4 वर्षाचा कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो? तर तो खटला कानपूर कट म्हणून ओळखला जातो, जो 1924 मध्ये झाला होता. मिरट कट झाला होता 1929 ला. आता काकोरी कट लक्षात ठेवा, हा झाला होता 1927च्या दरम्यान. याच्यामध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत, याच्यामध्ये ते होते काकोरी कट. तर बघा, राम प्रसाद बिस्मिल, पुन्हा अशफत उल्ला खान, रोशन सिंग, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी, त्यानंतर सचिंद्रनाथ सान्याल, हे काही एच चे मेंबर आहेत. हे भगतसिंग, सुखदेव. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, HRA, HSRA आपण ऑलरेडी डिस्कशन खूप केलेलं आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? अखिल भारतीय महिला परिषद याची स्थापना झाली होती 1927 ला. ठीक आहे. याचे फाउंडर कोण आहेत? तर यांचे फाउंडर आहेत मार्गरेट कौसिन्स. ओके, मार्गरेट कौसिन्स यांनी कुठं स्थापना केली आहे? पुण्याला. यांच्या सोबत कोण कोण आहेत मार्गरेट कौन्सिलच्या? अमृत कौर ह्या पण एक फाउंडिंग मेंबरच आहेत. एक लक्षात ठेवा, ज्या कमलादेवी चट्टोपाध्याय आहेत ना, तर ह्या पहिल्या सेक्रेटरी होत्या या अखिल भारतीय महिला परिषदेच्या. आणि 1927 मध्ये जी मीटिंग झाली होती, ओके, पहिले, तर ह्या सभेच्या पहिल्या अध्यक्ष आहेत महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड. आणि ही जी अखिल भारतीय महिला परिषद आहे, याला गव्हर्नमेंट मान्यता 1930 ला मिळाली. म्हणजे रजिस्ट्रेशन 1930 ला झालं. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. 1892च्या फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे स्त्री कामगारांना 11 तास काम करण्याची परवानगी देण्यात आली. स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली. स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्यात का साधारणपणे 60 तास निश्चित करण्यात आले होते. आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली होती. ठीक आहे. तर लक्षात घ्या आता, ए, बी आणि डी हे विधान बरोबर आहे. ओके. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. हे सी विधान चुकीचं आहे, असं काही त्याच्यात मेन्शन नव्हतं. ओके. आणि आता एक लक्षात घ्या, आणि तुम्ही याला इलिमिनेट पण करू शकला असतात बघा. ठीक आहे. 11 तास तर काम करायचंय, 60 तास निश्चित कसं करणार? एक दिवस सुट्टी देण्याचं ते ठरवतात, पण या आठवड्यात एक सुट्टी, मग 11 गुणिले 6 किती होते? 66 होते ना. 60 आहे का नाही? बघा, म्हणजे एक्झामिनरनं आपल्याला तिथंच हिंट दिलेली आहे. आता बघा, 1892 मध्ये जो
फॅक्टरी ऍक्ट आहे. तर त्यावेळेस पहिले तर व्हॉइस रॉय कोण होता? तर व्हॉइस रॉय होता लँड डाउने. लँड लॅन्स डाउने नाव आहे त्याचं. तर ह्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय काय अजून मेन्शन केलं होतं बघा. तर जे लहान लेकरं होतं ना, चिल्ड्रन्स, त्यांचं जे एज होतं, पहिले मिनिमम एज होतं कमीत कमी 7 वर्षाचं लेकरू तिथं काम करू शकत होतं, पण ते वाढून 9 केलं होतं, आणि मॅक्झिमम 12 वय होतं तर ते वाढून 14 केलेलं आहे. ठीक आहे. आणि जे लहान मुलं आहेत, त्यांनी दिवसातून फक्त जास्तीत जास्त 7 घंटे काम त्यांना अलाउड केलेलं होतं. आणि जे असं हजार्डस मशीन्स वगैरे आहेत ना, डेंजर वाल्या मशीन्स, तर त्या मशीनच्या बाजूला असं कुंपण वगैरे लावायचं फेन्सिंग सिस्टीम त्यांनी सुरू केली होती. आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो फॅक्टरी ऍक्ट आहे ना, हा ब्रिटिशरांच्या म्हणजे ब्रिटिशरांनी ओन केलेला टी आणि कॉफी, चहा आणि कॉफीच्या जे प्लांटेशन होते ना, चहा आणि कॉफीचे जे मळे होते ना, तिथं लागू होत नव्हते. तिथले जे कामगार होते ना, तर ते त्यांना म्हणजे ते गुलामासारखंच ट्रीट करायचे तिथल्या कामगारांना ब्रिटिशर्स. आता अजून काही महत्वाचे अपॉइंटमेंट लक्षात घ्या, की एक आहे रॉयल कमिशन ऑन लेबर. हिची स्थापना पण 1892 ला झालेली होती. ह्या लँड डाउने यांनीच केली होती. त्यानंतर फॅक्टरी कमिशन याची स्थापना 1885 ला करण्यात आली होती. ओके, 1885 ला. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके, जोड्या लावा. आता बघा, हे आय टी पार्क, तर हा आहे द्रोणागिरीला. सिब्स आहे मुंबई. मेल्टॉन सेमीकंडक्टर नाशिक, आणि मायक्रो प्रोसेसर कुडाळ. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात. भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यांसाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिली होती? तर ते कोण कवी आहेत? तर त्यांचं नाव आहे कुंज बिहारी. ठीक आहे, कुंज बिहारी त्यांचं नाव आहे. चौरी चौरा इन्सिडेंट केव्हा झाला होता? 1922 मध्ये. ओके. नॉन कॉपरेशन मुवमेंट जी महात्मा गांधीजी यांनी लॉन्च केली होती. ओके, त्याच्यामध्ये हा एक इन्सिडेंट झाला होता, चौरी चौरा. चौरी चौरा हे गोरखपूर जिल्ह्यामध्ये एक स्थान आहे, गोरखपूर, उत्तर प्रदेश. ठीक आहे. कुसुमाग्रज यांचं नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, हा प्रश्न थोडासा टफ आहे. मोतीबाई, ललिताबाई, काशी आणि मुंदर. तर मोतीबाई कोण आहेत? तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या हेर खात्याच्या प्रमुख. ललिताबाई कोण आहेत? तर झाशीच्या राणी यांच्या महत्वाची सरदार. काशी, काशी आहे राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी त्यांची दासी. आणि मुदर आहे झाशीची राणी सोडल्यापासून तिच्या सोबत सावली सारखी होती ती. ओके, पुढचा प्रश्न. वॉर कौन्सिल सभा आणि त्यांच्यामध्ये जे सभासद होते ना, ते कुठून आले यांचं जोड्या लावायचं. टफ प्रश्न आहे. तर जी व्ही केतकर हे आले होते भुसावळकडनं. व्ही व्ही आठवले हे कुठून आलेत? एक मिनिट, सॉरी सॉरी. बघा, हे जी व्ही केतकर आहेत ना, जी व्ही केतकर आले होते पुण्यामधून. ठीक आहे. पुन्हा व्ही व्ही आठवले सातारा, एस पी पटवर्धन रत्नागिरी, आणि व्ही व्ही दस्ताने भुसावळ मधून आले होते. ठीक आहे. आता ही वॉर कौन्सिल काय आहे एक्झॅक्टली? आता बघा, 1939 मध्ये वर्ल्ड वॉर 2 चालू झालं होतं. ओके, जर्मनीच्या हिटलरनं वर्ल्ड वॉर 2 चालू केलं. आता ह्या वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय केलं, ह्या ब्रिटिशरांनी भारतीयांना न विचारता भारतीय सैनिकांना ह्या वॉर मध्ये हे केलं, म्हणजे पाठवून दिलं. तर याच्या विरोधामध्ये काय केलं, भारतातले जे मिनिस्टर्स होते ना, तर त्या मिनिस्टरनं राजीनामा देऊन टाकला. ठीक आहे. आता भारतीयांचा सपोर्ट घेण्यासाठी जे ब्रिटिशर आहेत ना, तर ब्रिटिशरांनी एक ऑगस्ट ऑफर, ओके, ऑगस्ट ऑफर जी 1940 मध्ये कंडक्ट करण्यात आली होती. ठीक आहे. व्हॉइस रॉय कोण होता त्यावेळेस? लिनलिथ गो. ओके, लिनलिथ गो हा व्हॉइस रॉय होता. तर यांनी काय काय ऑफर करण्यात दिली होती, की ज्यावेळेस बघा वॉर संपल्यानंतर आम्ही तुम्हाला
डॉमिनियन स्टेटस देऊत. पुन्हा रिप्रेझेंटेटिव्ह इंडियन बॉडी आपण बनवूयात असं ते म्हणायचे. पुन्हा ऍडवायझरी वॉर काउन्सिल बनवूयात. अजून काय बनले होते की पण त्यांनी रिफ्यूज केलं होतं का बघा, कम्प्लीट इंडिपेंडन्स, पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं त्यांनी रिफ्यूज केलं होतं. अजून जे काँग्रेस आणि मुस्लिम लीग आहे ना, यांच्यामध्ये यांच्यात जे म्हणजे डिसएग्रीमेंटचा भाव झाला होता ना, डिसएग्रीमेंट झालं होतं गव्हर्नमेंटचं, म्हणजे मर्जी खपामर्जी झाली असणार आहे INC ची गव्हर्नमेंट सोबत किंवा मुस्लिम लीगची, तर ते दूर करण्यासाठी हे ऑगस्ट ऑफर बनवण्यात आलं होतं. पण हे ऑगस्ट ऑफर रिजेक्ट करून टाकलं होतं काँग्रेसनं, कारण की यांनी डॉमिनन्स स्टेटस म्हणले होते, पण भारताला पाहिजे होतं कम्प्लीट इंडिपेंडन्स. ठीक आहे. आता हे ऑगस्ट ऑफर फेल झालं, पण भारताचा सपोर्ट तर त्यांना पाहिजे होता ना. मग त्यांनी अजून एक स्टेप चालली. 1942 ला त्यांनी कोणाला पाठवलं? क्रिप्सला पाठवलं. क्रिप्स मिशन नाव आहे त्याचं. आणि याचं उद्दिष्ट एकच होतं की भारतीयांचा सपोर्ट गेन करणं ह्या वर्ल्ड वॉर 2 मध्ये. आणि जे पण डेडलॉक वगैरे होते ना, ज्या खपामर्जी झालेल्या होत्या, तर त्या सॉल्व्ह करून टाकायच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मद्रासमध्ये BA करताना अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत रस्त्यावर छळत. 1911 मध्ये BA पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत होते. ती कोण? ठीक आहे. तर त्या आहेत सुब्बा लक्ष्मी. ओके. आता एक प्रश्न विचारतो, आता एकदम ह्याच थीम वरती. त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतण्या होत्या, नीस होत्या. त्यांनी बेंगाली जर्नल भारती या यामध्ये एडिटर म्हणून काम केलं आहे. त्यांनी आर्य समाज आर्य समाजामध्ये स्त्रियांची वेगळी ब्रँच ओपन केली. त्यांनी एक आयडिया दिली होती की स्त्रियांकडे जे दागिने आहेत, तर त्या दागिन्याच्या 1/10 भाग ते रिव्हेंज फंड मध्ये जमा करणार. आणि पहिल्या विमेन होत्या त्या ज्यांनी खादीची साडी घातली होती किंवा वापरायला चालू केली होती. तर त्या कोण? ओके. तर त्या आहेत सरला देवी. ओके. म्हटलं तर आपण एकदा परत रिवाइज करू इथे. सरला देवी ह्या कोण आहेत? ह्या रवींद्रनाथ टागोर यांच्या नीस आहेत, म्हणजे पुतण्या आहेत. ठीक आहे. यांनी जो बेंगाली न्यूजपेपर होता किंवा जनरल होतं भारती, तर ह्या भारतीच्या त्या एडिटर होत्या. त्यांनी आर्य समाजाची जी विमेन ब्रांच आहे ना, ती सुरू केली होती. त्यांनी आयडिया दिली होती की स्त्रियांकडे जे दागिने आहेत त्याच्यातला 1/10 दागिने त्या कुठे जमा करणार? त्या रिव्हेंज फंड साठी जमा करणार. ओके. म्हणजे रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आणि पहिल्या स्त्री होत्या ज्यांनी खादीची साडी वापरायला चालू केली होती. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती? तर बघा, अण्णासाहेब लठ्ठे, बालचंद्र कोठारी आणि मुकुंदराव पाटील ह्या तिघांनी याची सुरुवात केली होती. उत्तर आहे 1. आता बघा, याच्यात कन्फ्यूज होणारे 3 गोष्टी आहेत. डेक्कन रयत समाज, आता एक लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्था याची सुरुवात कोणी केली आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. ओके. डेक्कन रयत असोसिएशन, डेक्कन रयत असोसिएशन याची सुरुवात कोणी केली आहे? 1916 मध्ये निपाणी या ठिकाणी आपले छत्रपती छत्रपती शाहू महाराजांनी चालू केलेली आहे. ओके. आता हे झालं. एक आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, तर याची सुरुवात 1884 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि आपले लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लोकमान्य टिळक यांचा केसरी ह्या हा जो न्यूजपेपर आहे ना, मराठीमध्ये पब्लिश व्हायचा, याचे पहिले एडिटर कोण आहेत? तर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनीच सुधारक, ओके, सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. टिळकांचा दुसरं काय? मराठा हा इंग्लिश न्यूजपेपर होता. ओके.
अजून अजून ठीक आहे. आता पुढचा पाहूयात की ओके 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये 2 कोटी रुपये कर्जाने घेतले होते. ठीक आहे. पण त्या कर्जानं कशासाठी घेतले होते की रोड कॅनल्स बांधायचे. पण त्याचा वापर त्यांनी कशासाठी केला होता तर त्यांनी हे बर्मा युद्ध लढण्यासाठी केला होता. आता ना बर्मा युद्ध याच्याबद्दल लक्षात घ्या. बर्मा युद्ध पहिलं झालं होतं 1824 मध्ये ते 1826 मध्ये फर्स्ट बर्मा युद्ध झालं. दुसरं बर्मा युद्ध झालं 1852 1853 हे लक्षात घ्या कारण की क्रोनॉलॉजी ने ऑर्डर म्हणजे कालानुक्रमाने लावा असा जर प्रश्न विचारला तर महत्वाचे. आता हे झाले बर्मा युद्ध. अफगाण वॉर केव्हा झाले? अफगाण वॉर 3 अफगाण वॉर झाले. पहिलं झालं 1839 ते 42 मध्ये. त्यानंतर 1878 ते 1880 आणि तिसरं बर्मा युद्ध झालं 1919 ला. ठीक आहे. आता मराठा वॉर. मराठा फर्स्ट अँग्लो मराठा वॉर झालं 1775 ते 1782 आणि ह्या वॉरच्या रिझल्ट मध्ये काय आली? ट्रिटी ऑफ सालबाई. ओके. सालबाईचा तह. ओके. पहिला मराठा वॉर अँग्लो मराठा वॉर. दुसरं अँग्लो मराठा वॉर केव्हा झाला? 1803 ते 1805 या दरम्यान. ह्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. तिसरं अँग्लो मराठा वॉर केव्हा झालं? 1817 नोव्हेंबर 1817 ते फेब्रुवारी 1818 मध्ये. ठीक आहे. आता मराठा वॉर अफगाण वॉर झालं बर्मा वॉर पण झालं. आता म्हैसूर युद्ध बघा. 4 म्हैसूर युद्ध झाले होते. पहिलं अँग्लो म्हैसूर वॉर झाला आहे 1767 ते 1769 आणि कोणती ट्रिटी साईन झाली होती यांच्यामध्ये? तर ट्रिटी ऑफ मद्रास. ठीक आहे. ट्रिटी ऑफ मद्रास. त्यानंतर दुसरं अँग्लो म्हैसूर वॉर 1780 ते 1784 याच्यामध्ये झाली ती ट्रिटी ऑफ मंगलोर. ट्रिटी ऑफ मंगलोर. ह्या दोन मध्ये हैदर अली वॉज ब्रिटिशर होते. तिसरं जे म्हैसूर वॉर झालं इथं लिहितो मी. तिसरं म्हैसूर वॉर झालं 1790 92. ओके 1790 ते 1792 आणि काय झाली होती? ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम. ओके. म्हैसूरचा टिपू सुलतान विरुद्ध ब्रिटिशर्स होते. टिपू सुलतान याला एक गोष्ट लक्षात ठेवा याला पायोनियर ऑफ रॉकेट सिस्टीम असं पण म्हणतात. रॉकेट सिस्टीम जी सुरू केली होती ते टिपू सुलतानने चालू केलेली आहे. आणि ह्या ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम ह्या ट्रिटीच्या अंडरमध्ये टिपू सुलतानला त्याची 2 मुलं ब्रिटिशरांच्या ताब्यात द्यावा लागली होती. ठीक आहे. म्हणजे त्यांच्याकडे ते नजरकैद होते. आता चौथं म्हैसूर अँग्लो वॉर झालं होतं 1799 ला. बट ह्या युद्धामध्ये टिपू सुलतान लॉस्ट द वॉर. ठीक आहे. आय होप पूर्ण क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. ओके. हा प्रश्न थोडासा अंधक आहे. आता बघा काय दिलंय. ही वॉज बॉर्न ऍट तनकरा. तनकरा या ठिकाणी तनकरा इन मोरवी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे 7 मार्च 1824. त्यांच्या वडिलांचं नाव आहे अंबाशंकर. अंबाशंकर. ओके. आणि हे एक ऑर्थोडॉक्स होते. ठीक आहे. तर बघा यांचं उत्तर आहे दयानंद सरस्वती. आता दयानंद सरस्वती यांनी हे फाउंडर आहेत कशाचे? आर्य समाज. ओके. आर्य समाज. आणि आर्य समाज काय आहे तर हे हिंदू रिफॉर्म मुवमेंट आहे जी 1875 ला इस्टॅब्लिश केली होती दयानंद सरस्वती यांनी बॉम्बे या ठिकाणी. ओके. बाकी आता पुढचा प्रश्न पाहूयात. जातीयवादाची सुरुवात रिकाम जागा या ब्रिटिश इतिहासकाराने ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळातील कालखंड व मध्ययुगीन काळास मुस्लिम काळ असे संबोधलेले आहे त्यांनी केले असे म्हणावे लागेल. तर हे जेम्स मिल हा आहे. जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासाच्या प्राचीन जो हिस्ट्री आहे ना त्याचं एन्शियंट हिस्ट्रीचं डिस्क्रिप्शन
आणि मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असं डिस्क्राईब त्याने केलेलं होतं. ओके, प्राचीन काळात हिंदू पिरियड, हिंदू पिरियड किंवा हिंदू काळ आणि मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असं त्याने म्हटलेलं आहे. ओके मित्रांनो, ते आता हीच जी आता कॉपी आहे ना पेपरची ती अवेलेबल होती इंटरनेटवरती. त्याबद्दल थोडं कॉम्प्रोमाइज करा. आता हे समजू शकतो याच्यातले बरेच मिस्टेक्स आहेत की भारताच्या सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे. आता आपण 2024च्या दृष्टीने 4 मुद्दे डिस्कस करणार आहोत याच्यामध्ये. ओके, सर्वात जास्त, आता लक्षात ठेवा, इनलँड इनलँड फिश. ओके, इनलँड म्हणजे कुठं, म्हणजे समुद्र किनारा सोडून बाकी जो आहे ना रिव्हर, पुन्हा कॅनल्स, इथे जी फिशिंग होती ना ते विचारतात. ओके, ते सांगतोय मी. इनलँड फिशिंग सर्वात जास्त कुठे होते? सर्वात जास्त इनलँड फिशिंग होते कुठे होते? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा, मी त्यामुळे रिपीट रिपीट म्हणतोय. आंध्र प्रदेश इनलँड फिशिंग सर्वात जास्त आंध्र प्रदेशामध्ये. ओके, समुद्रावरची फिशिंग सर्वात जास्त कुठे होते? तर ती होते गुजरातमध्ये. तिसरा आहे, 2 नंबरला कुठे 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 होते तर वेस्ट बेंगॉल मध्ये. आता एक लक्षात ठेवा, एक ऑर्नामेंटल फिश फार्मिंग. आता ते रंगीबेरंगी फिश असतात ना, जे हॉटेल वगैरे मध्ये किंवा खूप खूप साऱ्या ठिकाणी ठेवतात, तर त्या ऑर्नामेंटल फिश फार्मिंग सर्वात जास्त होते केरळमध्ये. केरळामध्ये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधानांचा विचार करा. भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9 पासून 2011 मध्ये 12.1 एवढी घटली. 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडले तर इतर सर्व राज्यात 6 वर्षाखालील लोकसंख्येच्या टक्केवारी घटली आहे. तर उत्तर बघा, ए हे विधान चूक आहे, बी बरोबर आहे. ए मध्ये पण छोटा ट्रॅप आहे. तर हे 12.1 नसून 13.93 आहे. ठीक आहे, आता ना हे जो 6 वर्षाखालील लोकसंख्येचा जो रेशो आहे ना, त्याला एक तर चाइल्ड सेक्स रेशो असं म्हणतात, 0 ते 6 वर्ष वयोगटातील. तर तो आहे भारताचा 914. ओके, 914 लक्षात ठेवा, डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. ओके, आता खाली कोणकोणत्या राज्यामध्ये जो चाइल्ड सेक्स रेशो आहे तो इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये पाहायला मिळालेला आहे, कुठे कुठे वाढत गेलेला आहे. 2001च्या कम्पॅरेटिव्हली 2011 मध्ये वाढला गेला. कोणकोणत्या स्टेटमध्ये? तर ते स्टेट आहेत पंजाब, त्यानंतर हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, मिझोराम आणि अंदमान आणि निकोबार. आता याच्यात थोडी स्टॅटिक माहिती रिवाइज करूयात आपण. हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठे आहे? लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे बिहारमध्ये. किती आहे? 1106. 2 नंबरला कोण आहेत? वेस्ट बेंगॉल. किती आहे? 1028. ओके मित्रांनो, काही जागेवर ना 1029 पण दिलेला आहे, काही जागा 1028 पण दिलेला आहे. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. किती आहे? तर 17. त्यानंतर मिझोराम मध्ये किती? 52. सर्वात जास्त लोकसंख्या डेन्सिटी युटी मध्ये कुठे आहेत? केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त दिल्लीमध्ये. किती आहे? 11,320. आणि सर्वात कमी कुठे आहे? तर अंदमान आणि निकोबार मध्ये 46. ओके, हे आपण केंद्रशासित प्रदेश म्हणजे युटी यांच्याबद्दल डिस्कस करत होतो. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 1210 मिलियन होती. त्याला आपण रफली 121 करोड असं पण म्हणतो. ओके, ऑब्विसली आता 2024चा जर तुम्ही डेटा बघितला तर डेटा बदललेला आहे. ओके, जर बघा, रिसेंट असं जर विचारलं की रिसेंटली भारताची लोकसंख्या जगातील कितव्या नंबरची आहे, असं जर विचारलं ना, तर भारताची लोकसंख्या जगात 1 नंबरला आहे, 2 नंबरला चायना. पण त्यांनी विचारलं की 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जगातली कितव्या नंबरची आहे, तर 2 नंबरची सांगा. ओके, तिथे 2 नंबर सांगा, कारण की रिसेंट डेव्हलपमेंट वेगळी आहे. पण इथे ट्रॅप बनू शकतो 2011च्या तुलनेनं किती आहे. ओके,
आता ह्या एवढ्या लोकसंख्येमध्ये मेल किती आहेत तर 51% मेल आहेत आणि स्त्रिया किती आहेत तर ओके 49. ओके अप्रॉक्सिमेटली डेटा सांगतो मी तुम्हाला हे. ओके पुढचा प्रश्न आता बघा बाकीचे प्रश्न ओके ठीक आहे हा प्रश्न डिस्कस करूयात मग थांबूयात आपण. आता बघा सोलापूर धुळे महामार्ग, सोलापूर धुळे महामार्ग, तुळजापूर, पुन्हा उस्मानाबाद, बीड नाही बीड नाहीये, लात हा एक मिनिट बघा उस्मानाबाद, जस्ट मिनिट, बीड, उस्मानाबाद आणि चाळीसगाव. पण हा प्रश्न आपल्याला 2024 साठी एवढा रिलेव्हंट नाहीये. ठीक आहे त्याच्यामुळे एवढं याच्याकडे लक्ष नका देऊ. लक्ष कोणाकडे द्यायचं आपल्याला? समृद्धी महामार्गावरती. ओके समृद्धी महामार्ग जे 701 किलोमीटरचा आहे. नागपूर कोणकोणते आहेत आता? नागपूर, मग नंतर वर्धा, अमरावती, वाशिम, पुन्हा बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुन्हा ठाणे, हे काही हे काही शहरे समृद्धी महामार्गावरती लागतात. ओके कुठून सुरू होतं? नागपूर, ठाणे. ओके पुढचा प्रश्न आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट जर असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. काही इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके जय हिंद.